सह्याद्री न्यूज नेटवर्क चॅनल मध्ये आपले स्वागत आहे। पुरंदर व पुणे जिल्हा तसेच महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करून सबस्क्राइब करा। राजकीय, कला, क्रीडा, साहित्य, शिक्षण, आरोग्य, सामाजिक, धार्मिक क्षेत्रातील ताज्या बातम्या पहा फक्त आपल्या सह्याद्री न्यूज नेटवर्क मध्ये। साधारणतः सुरुवातीला जिल्हा परिषद पंचायत समिती होईल, त्याच्यानंतर नगरपालिकेच्या निवडणूक आणि नगरपंचायती होणार आहेत राजेभाऊ, आणि नंतर महापालिकेची निवडणूक साधारणतः जानेवारीच्या दुसऱ्या आठवड्यात होऊ शकते। सरकारचं म्हणणंच असं की 26 जानेवारीला सभापती, नगराध्यक्ष, जिल्हा परिषद अध्यक्ष, पदाधिकारी आणि महापौर यांच्या हस्ते त्या ठिकाणचे ध्वजारोहण व्हावं असा प्रयत्न आहे। तो त्यांचा प्रयत्न नाही, सुप्रीम कोर्टाने तशा सूचना दिलेल्या आहेत। आता वकील साहेब आपण आहोत, आता याच्यात काही सुप्रीम कोर्टाला काही दुसरा पर्याय नाही आणि म्हणून सरकारने प्रक्रिया सुरू केली। पुणे महापालिकेमध्ये काल आरक्षण तो वाल रचना जाहीर केली आणि आज वर्तमानपत्रात आलं की त्याच्यामध्ये भारतीय जनता पक्षाने जे निर्णय घेतला आहे करूर सर, त्याच्यात कुणीही बदल करू शकलं नाही, अजितदादा सुद्धा, आणि म्हणून बऱ्याच गोष्टी अशा घडत राहणार आहेत। त्याच्या काय परिणाम व्हायचा ते होईल, पण आपण सुरुवातीपासून निर्णय केलेला आहे। सुप्रियाताईंनी सांगितलं, पवार साहेबांनी सांगितलं की आपण महाविकास आघाडीच्या वतीनंच निवडणुका लढवायचं ठरतंय। मधून मधून थोड्या बातम्या येतात, आपले अर्धवर्षण सपकाळ म्हणतात की कार्यकर्त्यांना ऐकलं तर आम्ही लढणार। मध्ये पवार साहेबांचं एक कोल्हापूरचं स्टेटमेंट आलं की राष्ट्रवादींनी स्वतंत्र लढायची कल्पना आहे। उद्धव बाळासाहेब ठाकरे जशी माणसं भेटतील तसं ते त्यांच्या मनामध्ये येते किंवा आमची बळ आहे। त्यांनी परवा पुण्यात असं सांगितलं, साहजिकच आहे की आपल्या केवळ युतीमुळं, आघाडीमुळं अनेक ठिकाणी आपल्याला पक्षाला मार बसतो, कारण ही जागा काँग्रेसला द्यायची, मग उद्धव बाळासाहेब ठाकरेचा पक्ष मागे राहतोय, राष्ट्रवादीला द्यायची म्हटलं तर दुसरा पक्ष मागे राहतोय। आतापर्यंत ते घडलं, तेव्हा तशी सगळ्यांचीच कल्पना आहे की पक्ष जर राजकारणामध्ये वाढायचा असेल तर आपलं चिन्ह पोचवण्यासाठी स्वतंत्र निवडणुका लढवल्याशिवाय पक्ष वाढत नाही। पण आता पक्ष वाढायची वाट पाहत असता हाय ते बी हातातलं घालवायचं का नाही हा एक प्रश्न आहे। पण हे सगळ्यांनी एक फुटनोट दिलेली आहे की मात्र स्थानिक पातळीवर आम्ही अधिकार दिलेले आहेत, आणि म्हणून अभिजित कधीतरी तुम्ही, मी किंवा अण्णाही म्हणतात थांबा ना आमच्या पक्षाचा निर्णय होऊ द्या। मला असं वाटतं की त्याच्यावर आता आपण वाट पाहू नये। स्थानिक पातळीवर तुम्हाला अधिकार दिलेले आहेत, त्या मुद्द्यावर काँग्रेस पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार, शरदचंद्र पवार आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या वतीनं आपण आता एनडी, आपल्याला काही पर्याय नाही आणि आता वेळच नाही, निवडणुका जाहीर झालेल्या आहेत, त्याच्या तारखा जाहीर व्हायचं फक्त बाकी आहे। पण मात्र 26 जानेवारीच्या आत ध्वजवंदनासाठी सगळे पक्ष तयार होणार आहे। हे जर चित्र असेल तर अण्णा आपल्याला आता थांबून चालणार नाही। सासवडच्या पुरता आम्ही असं ठरवलंय, कारण सासवड तुम्ही वकील मंडळी यायला अडचण होती, दर रविवारी आपल्याला बसायला ठरले। यांनी तुम्ही बी जेजुरी पुरतं ठरवलं पाहिजे, अजिबात आता गाळ पडायचं नाही, वातावरण थोडं तयार करा। आपण भेटतोय, लोकांना समजून सांगतोय, आणि मग महाविकास आघाडीला तुमच्यात कोण आहे म्हणतात, आता आम्ही म्हणतो आमच्यात काँग्रेस आहे। काँग्रेस प्लॅन काय प्रयत्न, आणि दररोज आपण एक 2-3 गावांना जावं, संध्याकाळी 6:30ला एक गाव केलं, एक 8ला एक गाव केलं, 9ला एक गाव केलं, संध्याकाळी 6:30 लावायचं नाही। आता तुम्हाला घराघरीत जाऊन, वस्ती जाऊन भेटावं लागेल। मी थोडा प्रयत्न केला, मी आपाच्या कानावर गोष्ट घातली। बेलसर सारख्या ठिकाणी, एकतपूर, मुंजवडी, खानवडी मी स्वतः जातोय, काही लोकांना भेटतोय, आणि मी यांना काय विनंती करतोय की मला कल्पना आहे इथं अडचणीचं आहे, पण तुमचा मुलगा आहे ना थोरला, आहे, त्याचा फोन दे, त्याचा चुलत भाऊ आहे, तोही आहे, तो ऍक्टिव्ह नाही पण त्याचा चुलता ज्या बाजूला आहे त्याच बाजूला त्याची दृष्टी आहे, काय वेगळं सांगण्याची गरज आहे का? म्हणून हे संशोधन करून आता गेलं पाहिजे। मग त्यांचा चुलत भाऊ, त्या चुलत भावाची 2 मुलं, आणि अशा पद्धतीने अण्णा आपण जवळपास बेलसर आणि या परिसरामध्ये 400-450 मतांची नावांची यादी केलेली आहे, व्हॉट्सअप ग्रुप आपण करतोय। पण त्याला थोडीशी ताकद देण्याचं काम आपल्याला करावं लागेल, याच्यातून सुद्धा संप्रदाय वाढतो। छत्रपती शिवाजी महाराजांना घडवण्याचं काम तुकाराम महाराजांनी केले। परवा एक महाराजाच्या ठिकाणी म्हणले, नाही मी महाराज आहे, मला नाही तुमच्यात काय बोलता यायचं। आपला उत्तम महाराज, उत्तम नाझिरकर म्हणलं, राजा शिवाजी केलेलं नाही। मधल्या काळातली जी परिस्थिती होती, गंभीर परिस्थिती झालेली राजकारणामध्ये आपण पाहतोय। पवार साहेबांनी अजितदादांच्या मधलं द्वंद्व पाहिल्यावर आपलं डोकं नाही चालत, परंतु साहेब असं सांगतात, काही लोक अनेक म्हणतात की बघितली होईल का, दादा तुम्ही एकत्र याल का,
महाराष्ट्राच्या पातळीवर होईल का? आप्पा मी तुमच्या साक्षीने सांगतो, मी सुदाम आप्पा, मी आणि अंकुश काकडे धाडसानी 30 सप्टेंबरला अण्णा 30 ऑगस्टला आम्ही नगरला कार्यक्रमाला गेलो होतो मनोहर, आणि आम्ही मात्र धाडसाने विचारलं. अंकुशराव म्हणले मला दादांनी बोलवलं होतं, दादा असं म्हणतात की साहेबांना सांगा कशाला 2 ठेवताय. अंकुशरावांनी सांगितलं. मी म्हणलं साहेब, दादा सुद्धा विकासाच्या मुद्द्यावर बोलताना हळूच तुमचा उल्लेख करतात. वसंतदादा पाटील पासून पवार साहेबांच्या पर्यंत लोकांनी विकास केला. साहेब शांत होते आणि म्हणलं साहेब गावोगावी इतक्या पंचायत झाली की आपण दोघं वेगळं लढलो तर फार पंचायत होणार आहे, हे एक व्हायला पाहिजे. तर साहेबांनी पहिला मुद्दा मांडला की तुम्ही स्थानिक पातळीवर तुम्ही निर्णय करायला माझी काहीच हरकत नाही. पण दुसऱ्या मुद्द्याला साहेब असं म्हटले की तुम्हालाही माहिती असं त्या गोष्टी महत्वाच्या झालाच होता. आज त्या अनुषंगाने गेल्या 2-3 दिवसापूर्वी परत एकदा महाविकास आघाडीतील सर्व सन्मान्य नेत्यांची एक बैठक झाली, मीटिंग झाली, आणि त्याच्यामध्ये असं ठरलं की सुरुवात आपण कशी करूयात. तर सुरुवात जे आपले नवनिर्वाचित उपसरपंच, सरपंच आणि गावगावचे जे सदस्य निवडून आलेले आहेत त्या सदस्यांचा सर्वप्रथम आपण एक जाहीर सत्कार आपण महाविकास आघाडीच्या माध्यमातून घेऊ. आणि निश्चितपणे चांगली सूचना आणि कल्पना दादांनी मांडली, आप्पांनी मांडली, आणि त्याला मूर्त स्वरूप देण्यासाठी आज आपण सर्वजण इथे जमलेलो आहोत. तर मी ते ह्याच्या पलीकडे जाऊन म्हणेल, जेवढी नाळ सरपंचांची एका गावाशी थेट जोडलेली असते तर जनतेच्या मनामध्ये सरपंचाच्या विषयी जी भावना आणि आदर असतो, ती भावना आणि आदर कदाचित मला वाटतं आमदार खासदारांना देखील मिळत नसेल. त्याच्यामुळे हा थेट जनतेशी नाळ जोडलेला दुवा आणि त्या दुव्यातनं साधणारं पुढचं राजकारण, समाजकारण हे जर खऱ्या अर्थानं महाविकास आघाडीच्या पदरात पाडून घ्यायचं असेल, किंबहुना ती ताकद जर त्या महाविकास आघाडीच्या मागे उभी करायची असेल तर निश्चितपणे या सरपंच, उपसरपंच आणि ग्रामपंचायत सदस्यांचा मोलाचा वाटा त्यामध्ये आहे आणि तो असला पाहिजे. त्या प्रामाणिक भावनेतनं आजच्या सत्कार समारंभाचं आयोजन केलेलं आहे. त्या संदर्भात त्यांचा सत्कार करावा, त्यांना शुभेच्छा द्याव्यात या विचाराने एकत्रित आहोत. दादांनी मगाशी प्रास्ताविकमध्ये सांगितलं की स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका येणार आहेत, त्याला सामोरं कसं जायचं याविषयी सुद्धा तुमचं काही कल्पना असतील त्याही आपण सांगितल्या गेल्या पाहिजेत. शेवटी चर्चेमधून आदानप्रदान केल्याशिवाय काही खरं नाही. कारण नुसतेच व्यासपीठावरची माणसं फक्त बोलायची, तुम्ही ऐकायचं, निघून जायचं असं नको आहे. क्षुल्लक एखादी छोटीशी गोष्ट असते, तुम्ही सुचवलेली गोष्ट, ती सुद्धा खऱ्या अर्थानं खूप महत्त्वाची असते. तर सर्वांचंच मनापासून स्वागत करतो. व्यासपीठावर उपस्थित असलेले आपले सर्वांचे नेते आदरणीय प्रोटोकॉल थोडंसा आप्पा, दादा, त्याप्रमाणे अभिजितजी, शामकांतजी मला जी सूचना केली आणि खऱ्या अर्थानं मार्गदर्शक म्हणून मी त्यांच्याकडे कायम पाहतो. अण्णा आपण की आदरणीय अण्णा असतील, राहुलजी असतील आणि आपण सर्वजण. आता मगाशी दादांनी उल्लेख केला की काँग्रेस पक्ष काही मतं आहेत, निश्चित आहे. अजूनही मला या मधल्या राजकीय च्या स्वरूपात आपण सर्वजण या ठिकाणी जमलेलो आहोत आणि आजचं प्रामुख्यानं जे काही सरपंच, उपसरपंच तालुक्यात नवीन झाले त्यांचा सत्कार करावा अशी भूमिका आदरणीय विजयदादा कोलते यांनी मांडली आणि सर्वांनीच त्याला त्या ठिकाणी अनुमोदन दिलं. आणि आपण सर्वच जे काही नवीन सरपंच, उपसरपंच, माजी सरपंच जे पदावर काम केले प्रत्येकाने ते सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याच्यामध्ये प्रामुख्यानं नावं सगळी घेतली आपण महाविकास आघाडीच्या. प्रदीपांना आत्ता त्या ठिकाणी बोलले, आता अभिजित शिवसेनेच्या वतीनं त्या ठिकाणी बोलले, विजयदादा या ठिकाणी संपूर्ण प्रास्ताविक त्यांनी मिटिंगचं स्वरूप वगैरे सांगितलं. राजकारणातली परिस्थिती सगळी अशी गळबळीत आहे आणि अशा परिस्थितीमध्ये एक तर 4 वर्ष निवडणुकाच्या सरकारने घेतल्या नाही. पूर्वीची 5 वर्ष गेली, परत ही 4 वर्ष 9 वर्ष, म्हणजे 9 वर्षापूर्वी निवडणुका झाल्या आणि निवडणुकाच घ्यायच्या नाही अशा पद्धतीची एक भूमिका या सरकारमध्ये. तुम्ही आम्ही वाटून खाऊ अशा पद्धतीचं एक राजकारण. माझी खाती ही, तुमची खाती ही, मी तिथं प्रमुख. फक्त आपण तिघात कुठं वाद निर्माण करायचा नाही आणि जनतेला मात्र काय द्यायचं नाही अशा पद्धतीचं एक राजकारण
या युतीच्या सरकारचं राज्यामध्ये चाललंय. केंद्राबद्दल आपण काही त्या ठिकाणी बोलू शकत नाही, परंतु राज्यातली परिस्थिती अशी आहे आणि त्या परिस्थितीमध्ये निवडणुकाच घ्यायच्या नाही. खरं तर ही त्रिस्तरीय योजना